हाय, नमस्कार. काय चाललंय आपल्या मित्रांचं आणि भाऊ बहिणींचं? झालं का मित्रांनो सर्वांचं जेवण? तर मित्रांनो आपलं तर जेवण आपण करून आलेलो आहे घरनं. कारण की सकाळी आपण घरी गेलतो पाटच घरी गेलतो. कारण की इथं पिंकीच्या आजीला पण आंघोळ ही करायची होती म्हणल्यानंतर 2-3 दिवस इथं काय सोय नव्हती म्हणल्यानंतर आंघोळीची. मग तिथं घरी जाऊन मग त्यांना आंघोळी करून आणि मी पण काय घरनंच आंघोळी करून येतो या दररोज. तर मग केलता स्वयंपाक त्यांनी, पाणीही त्यांना आणून दिलं बाहेरून. परत त्याला आपल्या बाळाची कपडेही धुतली, पिंकीचं पण गाऊनही धुतलं होतं तिनं. आजीनं म्हणल्यानंतर कसं आहे आता करावं लागतंय म्हणल्यानंतर काय करायचं मित्रांनो. तर मग गेलतो मग सकाळ सकाळ. मग त्यांची बी इथं सोय व्हायना ना आंघोळीची, त्याच्यामुळं मग आपलं घरी गेलं की आंघोळी करून करता येतं यानं, म्हणजे समजा डबा हे पण घेऊन येता येतो या. तर सकाळ सकाळ गेल्यानंतर तिथं उराकलं. रातभर झोप नाही, काय सांगायचं मित्रांनो. भरपूर असं सर्दीन हिन जॅम. गोळी तर मेडिकलमध्ये घेतली होती, दवाखान्यात काय गोळी दिली नाही, दवाखाना बंद असल्यामुळं. आता त्यांना काय दिल्या असलेल्या गोळ्या म्हणजे थोड्याशा. नाही म्हणलं ते गोळी म्हणल्यावर म्हणलं जाऊ द्या मरू द्या, मग बाहेरनं घेतो आणि बाहेरनं घेऊन खातो म्हणलं गोळी. काय झालंय मित्रांनो, नुसती सर्दी आणि खवखव नारड्यात होती. खाली गोळी आलंय बरं का कमी आता. सकाळी मग गेल्यानंतर पिंकी इकलीच होती इथं, बसली होती आपल्या बाळाला घेऊन. तशी काय आता ती उठते थोडीशी फिरते म्हणल्यानंतर सकाळी तिला डायपर ही आणून दिलं थोडंसं. कारण की आता ती आहे म्हणल्यानंतर म्हणलं का बाळा होती बदलायची, चेंज करायची, धुवायची बी होती म्हणल्यानंतर मग तिला डायपर ही आणून दिलं. आणि म्हणलं बस म्हणलं तोवरच्याने डबा हे घेऊन येतो. तर घरी गेल्या गेल्या मग आजींना पाणी ही दिलं गरम करून गॅसवर. ते आता चुलीव काय सरपण फोडलंच नव्हतं म्हणल्यानंतर दिलं मग करून गॅसवरच. नुसतं तोंडाला पाणी सुटतंय, आजारी पडलो काय कळणार. नको मायरूला पण घेऊन आलो या. मायरू पण म्हणली मला पप्पा घेऊन चला. होय मायरूचा बी आवाज बसलाय. दवाखान्यात इंजेक्शन करायचं का? नाही. हा, पैसे कशाला लागतात तुला इंजेक्शन करायला? नाही घेतलं. तर काय होतंय माहित आहे का मित्रांनो, बाळ जरा म्हणजे संडास करतंय ना. मग संडास करतंय म्हणल्यानंतर कसं आहे, गोळ्या औषधं हे निघून दिलेली आहे ती त्याला पण हुकून ती पण आणायची आहे ती गोळ्या औषधं. हुकून ह्या चिठ्ठीवर लिहून दिल्यात. बाळाचं डॉक्टर आलतं ना, बाळाचं डॉक्टर आलतं म्हणल्यानंतर दिलेली आहे चिठ्ठी लिहून हुकून. सकाळी मग इथनं जातानाच काय केलं, मटकी नेलती आणि योग्य तायला पण आली होती अडचण म्हणल्यानंतर. ते आजींना चालत नाही ना, आजींना चालत नाही म्हणल्यानंतर मग गेलतो आजीन मी. परत त्याला आजींनी केला तिथं स्वयंपाक ही केला. परत त्याला इथनं जातानाच मटकी नेलती, फ्लावर नेलता, फ्लावरची एक भाजी केली. म्हणजे म्हणली आजी म्हणली 2 टायमाचा नेऊ आपलं स्वयंपाक. म्हणजे कसं आहे 2 टायमाचा नेला की मग आपलं डायरेक्ट उद्याच्यालाच. मग फ्लावरची भाजी, ज्वारीच्या भाकरीनं मटकी नेलती. तर मटकी पण हिरव्या मिरचीची केलती, खाल्ली तिथं. मग अर्धीकशी भाकर घरी खाली आणि म्हणलं जीव संध्याकाळी. आता काय भूक तरी लागते, काम नाही दाम नाही. काम हे असल्यावर भूक लागते मित्रांनो, नसल्यावर कुठलं. तर इथं बसून पण कसं होतंय, पण इथं बसा पिंकी म्हणते की तुम्हाला इथं थांबावंच लागेल. कारण की काव पण डॉक्टर येतात, काव पण काय बी आणावं लागतं या. आता तिचं बी बरोबर आहे. आता एक अजून
5 एक दिवसांनी सोडतेली. आज 5 दिवस झालं, 9 दिवस ठेवतेली आणि 10व्या दिवशी सोडून देतेली, असं काहीतरी करतेली. मायरूला पण घरी जेवण मायरूनं पण केलं, तरी पण म्हणले पप्पा मला खायचा आहे म्हणले वडापाव. तर आजीनं चारला वडापाव. होय, माती खेळायला लागली का आता इथं उलचील. बसलोय हो का बाहेर येऊन निवांत. म्हणलं आपलं एका साईडला तिकडे बी कसं आहे मित्रांनो, कालवा सारखा. दिवाळी झाली की आता राहिली होय दिवाळी तेव्हा. आता जत्रा आहे. जत्रा आहे अजून. हाया पुढल्या महिन्यात. पुढल्या महिन्यात आपल्या मलिक साहेबा जत्रा बी आली ना, तर मायरू नुसती जत्राच करते या. तर जत्रा मित्रांनो कशी असते, नवीन वर्षात आपली जत्रा असते. आता पुढला महिना डिसेंबर झाला की जानेवारीत आपल्या गावची जत्रा मलिक साहेबाची, म्हणजे पीर साहेबाची गज लागन. तिथं लय मायरू इकडं तिकडं पळायला लागले. म्हणल्यावर म्हणलं चल काले इकडं आपलं येऊन बसू. तिथं कसं आहे मित्रांनो, समजा म्हणजे लेडीज वॉर्ड आहे म्हणल्यानंतर तिथं मायरू लागले कालवा करायला. इकडं पळ तिकडं पळ, परत मी कुठं हाय ती कुठं हाय असं होतं या. मम्मी म्हणते मला मायरूचं लय ध्यान येतंय. मग काय म्हणली घेऊन या तिला. मग काय आमची गोड बोलणारी परी आमची बारकी. मग काय त्यामुळं म्हणली मायरूला घेऊन या. तर रातभर डोळ्यान रात काढल्यासारखं तरी चक्रा हाणतोय मी रातभर वर. तिथं लगे रातचा दार लावून टाकते ती. मग काय म्हणूनच तर आणलंय तुला, संध्याकाळी लावायचे घरी. मम्मीला ध्यान नाही आल्यावर तिकडे गेला मग घरीच बसायचं. घरी आल्यावर यायचं, नाही आल्यावर तुझ्या डोळ्यात ध्यान नाही येणार. योग्य ताई बी येते म्हणली मागणं, बघू कवा येते आणि कवा नाही. आता तरी तिला म्हणलं बाजार दिवस आहे म्हणलं, पटकीन आपली गर्दी असते म्हणलं नेमगाव मध्ये. आता ती गाडीचं काय होतंय, ग्रीप अडकती या. सकाळीच मी नेलते गावात, पण तिचं नाही ना तिथं काम होणार. म्हणलं मग इथं आल्यावर बघू. कारण की ती ग्रीप जी आहे ती इतकी जड जाते का नाही मित्रांनो, भरपूरच जड जाते ग्रीप. ती पिंकी म्हणते की योगिता ताई कवा यायच्यात. आता योगिता ताईला ती म्हणली होती ना येते मी माघारी. मग पिंकी म्हणते कवाशी येत्या ते. तरी फोन केला तिने सकाळी, मोबाईल तिच्यापाशी सकाळी ठेवला होता की बाबा पुढं चाललोय, जर काय वाटलं तर फोन करा. गप ना माती खिळू नको. तिच्यापाशी ठेवला होता मोबाईल. काय मग मोबाईल होता का माझ्यापाशी? नव्हता. काल होता, आज होता का? आता तुमचा फोन आला. हा फोन ती येतो एक कंपनीचा, वाजवा तू तारे. तर मित्रांनो काय होतंय, फोन आला होता. बसलो इथं, येईल योग्य ताई पण, तिला पण यायला थोडासा उशीर लागेल. तिला म्हणलं दमानी काय गडबड करू नको. मोबाईलच मागते बघा पोरगी, काय करू सांगा तुम्ही. आता लेडी होतील मोबाईलने. तिला पिंकीला पण मस्त असा शिरा मित्रांनो दिला खायला. दूध दिलं, दूध आणलं होतं गावात ना सकाळी. मग दूध पण ती गरम केलं आणि दूध आणलं एक बाटलीत भरून. शिरा आणला, कारण की तिला तिखट खायचं नाही म्हणल्यानंतर ते जेवण आपल्याला वेगळं आणि पिंकीला वेगळं असं आणलेलं आहे. आता काय ती म्हणजे बाळालाही घेऊन बसली होती सकाळी. म्हणजे करते तिच्या ह्याने तर करते ती मित्रांनो. तिला पण वाटत असेल कुठवर राहावं असे, पण कसं आहे शेजारचं असल्यानंतर थोडंच आपलं बिहून राहिलेलं पण बरं आहे.
इथं शेजर जरा मोठा आहे, बारीक नाही. बघा कसं मायरोचं खेळणं मातीतच चाललंय. मायरोला सांगून पण ऐकत नाही बघा. झोप लागली मित्रांनो, आता निवांत झोपणार आहे बघा. इथं नाही, तिकडे झोपतो आतमध्ये, नाही तर कुठंतरी तुला सोडतो तिथं मम्मी पशी आणि झोपतो वर तिथंच. कालवाच करते तू, इथं पण गप बसाना आणि तिथं पण गप बसाना. मग घरीच तुला आल्यावर मग योग्य ताय लावतो. मग चला चला मग मित्रांनो, भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये. घ्या तर सर्वांनी काळजी. बाय बाय. बघ इकडं.